असताना हॅमिल्टन बॉईज टॉस जिंकला. टीम हॅमिल्टन बॉईज इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. स्ट्राईक एंडवरती अनंत वाघ मिस्टर 360 नेव्हर गिव्ह अप. नेहमीच चर्चा राहिली मॅगीची, ज्या नावाने संघ ओळखला जातो मॅगी. मैदानाच्या आतमध्ये जी अंबरनाथपासूनची जी दुबईपर्यंतची चर्चा नेहमीच सातत्याने राहिली आहे. अजूनही आठवतं आहे दुबईच्या शारजा स्टेडियमवरती ज्या नवीन नौक्या खेळाडूला भारताच्या घेऊन गेला होता आणि एकटा पट्ट्या लढला होता आणि काय फाईट बाहेरच्या संघासमोर दिली होती. असं अनंत वाघ स्ट्राईक एंडवरती मिस्टर 360. पहिला बॉल इथे आपण पाहतोय वाईटचा कॉल येतोय. सुरुवात इथे एक्सवानी केली आहे आणि नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय मॅगी. स्ट्राईक एंडवरती ते नॉन स्ट्राईक एंडवरती मनीष कोलेकर पांड्या. ब्रँड ऑफ पालेगाव नेहमीच चर्चा राहिली आहे. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय अवनीश. ओव्हर नंबर 1 चा खेळ. रफ्तार बैठक स्ट्रोक ऑन साईडला स्क्वेअर लेगच्या दिशेने. सुरुवात इथे डबलने केली आहे. पहिल्या बॉलवरती 3 धावा फलकावरती आहेत. पांड्या आणि मॅगी ही जोडी आहे. नेहमी सातत्याने अंबरनाथचं क्रिकेट आज संपूर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर जे पोचले ना ते हे सर्व काही स्टारकास्ट यादी आहेत. त्याच्यामध्ये हे 2 नाव ऑन टॉप तुम्हाला पाहायला मिळतील. आणि ऑन द टॉप मॅगी आहे. नेहमीच कित्येक वर्ष या क्रिकेटसाठी सर्वस्व पणाला लावलं आहे आणि नेहमीच असे कित्येक खेळाडू या मॅगी अनंता वाघनी घडवल्यात. नेव्हर गिव्ह अप. लाईफमध्ये एक भरपूर डिफिकल्टी मॅगीच्या आल्या परंतु तदनंतर काय कमबॅक केला आणि असं वाटलं होतं की खेळ संपलाय. कित्येक वेळा आपण पाहिलं असेल जिथे असं सर्वजण बोलत होते की आता संपलाय परंतु नाही. नेहमी सातत्यानं तुम्हाला पाहायला मिळतो जिथे नेव्हर गिव्ह अप, कधी गिव्ह अप न करणारा खेळाडू म्हणजे अनंत वाघ मिस्टर 360. अंडरआर्म क्रिकेटपासूनची जी सुरुवात तदनंतर आपण पाहिलं लेदर क्रिकेट, ओराम क्रिकेट, ग्रामीणचं क्रिकेट, ओराम बॉक्स क्रिकेट देखील तुम्ही त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. आणि आता स्ट्राईक एंडवरती मनीष कोलेकर पांड्या. या नावाला कोण विसरेल. अखंड जगभर प्रसिद्ध असलेला खेळाडू पांड्या. कित्येक वर्ष अगोदर आपण पाहिले असेल जर इतिहास मागे करून तो पान पहा जिथे तुम्ही पाहिलं असेल जेव्हा जेव्हा पांड्या कुठल्याही मैदानात जाऊ दे आपण पाहिलं अत्यंत नक्कीच जिथे प्रत्यक्ष तुम्ही पाहिलं असेल खूप गर्दी तिथे जमायची जे पांड्याच्या बॅटिंग पाहण्यासाठी. आणि आता देखील त्याच पद्धतीचा क्लास दाखवत असताना बैठक स्ट्रोक आलाय पांड्याच्या बॅटमधून चौकार. बॉलिंग मार्कवरती अवनीश एक आजच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. रफ्तार ही त्याची ओळख आहे परंतु समोर टॉप क्लास खेळाडू देखील आहेत. 3 बॉल 8 धावा. अजून एक बैठक स्ट्रोक खेळायचा होता. फिल्डर आहे थोडंसं फंबल झाले तोपर्यंत ही एक सिंगल मिळाली आहे आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचेल 9 या धावसंख्येवरती. 4 बॉल आणि 9 धावा धावफलकावरती आहेत. इनिंग नंबर 1 तुम्ही पाहतात एन्जॉय करतात. आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच आहे. बॉलर तयार. अजून एक बैठक स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतो स्क्वेअर लेगच्या दिशेने. मागे तिथे बॉल थांबला आहे कारण की 180 ग्राउंड तुम्हाला पाहायला मिळतं. पूर्णपणे आपण जर पाहिलं तर 360 मैदान नाही आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला या अंबरनाथ परिसरामध्ये जेव्हा आपण मुंबई क्रिकेट पाहत असतो नेहमीच पूर्णपणे भरपूर ठिकाणी स्पर्धा होतात. त्याच्यामध्ये अशाच पद्धतीचं ग्राउंड तुम्हाला पाहायला मिळतो की जिथे मागे डिक्लेअर असतो. डिक्लेअर झोन तुम्हाला पाहायला मिळतो जिथे स्क्वेअर लेगपासून आपण पाहिलं तर पॉईंट रिजनपर्यंत मागे रन नसतात. आणि आता तेच मैदान ऐतिहासिक क्रीडांगण आहे ही ओळख राहिली अंबरनाथची. हो इथे रफ्तारने बॉल टाकण्यात आला. लेग बाईस बॉडीला इथे स्पर्श झाला आहे बॉल त्यामुळे लेग बाईसच्या माध्यमातून एक सिंगल आली आहे. ओव्हर नंबर 1 चा खेळ कंप्लीट आणि फक्त अवघ्या आपण पाहिलं तर 11 धावा फलकावरती आहे. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच एक चौकार आला, एक वाईड आले, बॅक टू बॅक सिंगल्स देखील आले, डबल एक आला आणि 11 धावा फलकावरती आहेत. ओव्हर नंबर 2 यावेळेस बॉलिंग मार्कवरती गोलंदाज अजय आलेत. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं. अकरा धावा फलकावरती आहेत. हो इथे स्विच करण्याचा प्रयत्न धाव्याचा प्रयत्न होता परंतु इथे धाव मिळणार नाही आहे. थांबावं लागेल. पहिला बॉल इथे आपण पाहतोय जरूर डॉट आलाय. पुढचा बॉल राईट ऑफ द विकेट. हाफ ट्रॅकर ऑन टोस फटका चांगला आहे. चापट स्ट्रोक आहे. पॉईंट रिझनचा इथे गेला. एक सिंगल तर कंप्लीट होत आहे. दुसरा धाव्याचा कॉल 2 धावा इथे इझिली कंप्लीट होतील.
आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक पोहोचेल 13 या धावसंख्येवरती. खास स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतोय. पुरेसं एकदा आपण पाहूया ॲक्शन रिप्लेमध्ये काय फटका होता तिथे. जर कदाचित 360 ग्राउंड असतं तर नक्की आज चौकार मिळाला असता. प्रॉपर काय बात आहे, क्या बात आहे, वा लाजवाब फटका यावेळेस आलाय. पुढचा बॉल अजून एक इथे पॉइंटचा डोक्यावरून बॉल जाईल सीमा रेषा पार. पालेगावचा स्टार दाखवणारा आलाय ठोकला पट्ट्यानं षटकार. पालेगावचा क्लास स्टार फटका. कारण की पालेगावचा वंडर बॉय नेहमीच सरसा राहिली आहे पांड्याची. मनीष कोलेकर. हो आता ब्लॉक होल्ला. रफ्तार वेग पा या बॉलवरती. काय कमबॅक केला. इतका जवाब बाई पत्तर से दिलाय. आणि प्रत्येक बॉलवरती समीकरण चेंज झालंय. पण नेहमीच पाहिलं एक तेरी तो एक मेरी क्रिकेटचं समीकरण आहे. आणि आता देखील त्याच पद्धतीची गोलंदाजी होती. शेवटचे 2 बॉल बॉल यार. हो इथे बैठक स्ट्रोक घ्यायचा होता फाईन लेगच्या दिशेने. परंतु इथे एक सिंगल मेल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचेल 20 धावा 20. शेवटचा बॉल. ओ यॉर्क लेन रिव्हर्स स्विचिट खेळण्याचा प्रयत्न होता. अखेर एक सिंगल कंप्लीट. आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक पोहोचले 21 21 धावा. आता टेप बॉल ओव्हर नंबर 3 तुम्हाला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्कवरती विजय आलेत. आपल्या संघासाठी विजय प्राप्त करेल का, करून देतील का, त्याच्यामध्ये आपलं साथ मिळेल का या मॅचमध्ये टीमसाठी. कारण की हे महत्त्वाची मॅच आहे. करो या मरोची स्थिती आहे. दोन्ही टीमला मॅच जिंकणं गरजेचं आहे. जो जिंकेल तो बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल होईल आणि जो हरेल त्याला घरचा रस्ता पकडावा लागेल. अर्थातच येणारे 364 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. गॅपमध्ये ढकलला एक सिंगल तर कंप्लीट. थोडंसं फंबल झाले. दुसऱ्या धावेचा कॉल आणि अखेर या 2 धावा होतात कंप्लीट. 2 धाव्याने सुरुवात तर केली आणि धावफलक पोहोचलं 23 23 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही आपण पाहिलं तर या षटकातील 5 बॉलचा खेळ बाकी आहे. बॉल तयार. पुरुष एकदा आपण पाहतोय इथे डॉट आलाय. भरपूर वेळानंतर हा डॉट पाहायला मिळाला. तिसरा बॉल आपल्या समोर. टिप बॉल ओव्हर. ओ इथे स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे आपण पाहतोय सिंगल पुनश्च एकदा आली आहे लेग बाईसच्या माध्यमातून. आणि अजून एक सिंगल ॲड होईल. धावफलक जर पोहोचेल 24 24 धावा. टेप बॉल ओव्हर खूप सामावून खेळावे लागते. पण नेहमीच पाहिले कमीत कमी धावा या टेप बॉल ओव्हरमध्ये येतात. धावा जास्त येत नाही, धावा जास्त बनत नाही. परंतु आता इथून पुढे कशा प्रकारची कामगिरी करतात, कारण की दोन्ही सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. अजूनही बॅट्समन येणं बाकी आहेत. बॅटिंग करत असताना मॅगी 11 संघाच्या वतीने दिनू कांबळे असेल, संकेत मोरे असेल, भरपूर अजून बॅट्समन बाकी आहेत. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न तुम्हाला पाहायला मिळतोय, परंतु इथे एक सिंगल ते कंप्लीट. दुसऱ्या धावाचा कॉल येतोय आणि अखेर या 2 धावा लेग बाईसच्या माध्यमातून कंप्लीट होतात. 2 धावा इथे एकवडल्या जातील. 2 धाव्याच्या मदतीनं धावफलक आपण पाहतोय जाऊन पोचेल ते म्हणजे 26 धावा. शेवटचे आता 2 बॉल बाकी है. 2 to go. आखिरी 2 गेंदें शेष है. 26 रन कुल मिलाकर स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए मैगी 11 ये टीम बल्लेबाजी करते हुए
मनीष कोलेकर स्ट्राइक एंड पर बल्लेबाज, नॉन स्ट्राइक एंड पर मैगी आनंद वाघ। आगे आकर खेलने की कोशिश यहाँ पर मिड ऑफ के सर के ऊपर से यहाँ पर खेला गया ये स्ट्रोक और यहाँ पर फिर से एक बार 2 रन मुकम्मल कर चुके। 2 धावा इथे जरूर एकवडल्या जातील आणि 2 धावांच्या मदतीने दाफलजम पोहोचेल 28-28 धावा। शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे, 28 धावा दाफलकावरती आहेत। अजून इथे घडलंय तरी का मैदानावरती पाहायला लागेल। नो बॉलचा कॉल येतो, नो +1। 2 धावा इथे एकवडल्या जातील आणि या 2 धावाच्या मदतीने दाफलक आपण पाहतोय जम पोहोचेल 30 धावा दाफलकावरती आहेत। ऑन साइडला टर्न केला, फ्लिक द रेस, मनगडाचा वापर केला, फिल्डर डाऊन द बॉल, फ्रीटचा बॉल होता आणि अखेर या 2 धावा कंप्लीट होतात। वेगाने या 2 धावा कंप्लीट। ओव्हर नंबर 3 चा खेळ कंप्लीट होतो आणि 32 धावा दाफलकावरती आहेत। 32 ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ नो विकेट। स्ट्राइक वरती मनीष, बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय अजय आलेत, वैयक्तिक दुसरा षटक आणि पहिलाच बॉल वरती वॉड बॉल, अनप्लेएबल बॉल। मनीषला फक्त इथे जाग्यावरती थांबून ठेवलं, महत्वाची विकेट ज्याच्या बॅटमधून धावा येत होत्या आणि मनीष कोलेकरला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर, फलंदाज होईल बाद। न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये, एक स्टार तर बाहेर गेलाय परंतु दुसरा सुपरस्टार दिनू कांबळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय। अंबरनाथचा बाहुबली, लांब लांब षटकार ही त्याची ओळख आणि नेहमीच अंबरनाथ पासूनची चर्चा ते दुबई पर्यंत पोहोचली असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दिनू कांबळे। सीधा डंडे उखाड़ दिया भाई, का गेंदबाज है यहाँ पर अजय की पहली गेंद यहाँ पर क्या बात आहे। तिन्ही अँगल वरती तुम्ही पाहू शकतात, ग्रामीण टेनिस क्रिकेट ही वाहिनी पूर्णपणे दाखवते। स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय दिनू कांबळे, हार्ड हिटर बॅटर, ओ फुल टॉस, पहिला बॉल आणि आता हा सितारा संपलाय, चमकला इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आणि दिनू कांबळेचा वार तुम्हाला पाहायला मिळतोय। दिनूच्या बॅटमधून बाहुबली ऑफ अंबरनाथ म्हणून चर्चा राहिली आहे आणि त्याच चर्चेची सुरुवात करत असताना या षटकारानं पाहायला मिळतोय।
इकडे आता कव्हरच्या डोक्यावरून फटका तर दमदार आहे. इथे देखील बॉल थांबणार नाहीये. वा दिनू वा, कमाल, कडक फटका. आणि त्या फटक्याचा चटका लागत असताना टीम हॅमिल्टन बॉयज या संघाला आज जरी पहिल्या मॅचमध्ये दुपारच्या पर्वमध्ये बाट बोलली नसेल, परंतु आता शांत बसाचं नाव घेत नाहीये दिनू. इथे देखील फटका चांगला आहे. डिप्यूट विकेटला फिल्डर तर आलेत. एक सिंगलवरती थांबावं लागेल आणि या सिंगलने धाफलक दम पोहोचेल 43. तब्बल धाफलक दम पोहोचले 43 या धाफलकावरती. मॅगी आणि दिनू कित्येक वर्ष आपण पाहिले ही जोडी थेट चर्चा राहिली आहे. अंबरनाथची टॉप क्लास जोडी कोणाकडे पाहिली जाते ना, तर दिनू आणि अनंत वाघ मॅगीची जोडी आहे. 43 धावा धाफलकावरती आहेत. शेवटचे 2 बॉल. बॉलांचा वापर करायचा होता, परंतु इथे प्रॉपरली कनेक्शन झालं नाही, टाइम करता आलं नाही. इथे एक सिंगल तर एकवडली जाते. सिंगलच्या मदतीनं दाफल एकदम पोहोचेल 44. 44 धावा दाफलकावरती आहेत. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. स्ट्राईक एंडवरती दिनू कांबळे, बाहुबली ऑफ अंबरनाथ. आणि अंबरनाथची चर्चा आपण पाहिला असेल, मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ऑल इंडिया आयकॉन ही ओळख राहिली आहे. अभिमानाची गोष्ट आहे संपूर्ण अंबरनाथसाठी की असा एकमेव खेळाडू आहे ज्याची भन्नाट मागणी आहे. भरपूर मागणी असलेला खेळाडू म्हणजे तुम्हाला दिनू कांबळे पाहायला मिळतोय. 44 धावा दाफलकावरती आहेत. 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय आणि 44 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. एक मोलाची विकेट तिथे जरूर गेली आहे. शेवटचं अंतिम षटक. महेश आलेत बॉलिंग मार्कवरती. पहिला बॉल लॉफ्टेड स्ट्रोक, परंतु इथं फील्डर डाऊन द बॉल आणि मॅगी यांना परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. विकेटचं पतन येतोय, महत्वाची विकेट. मॅगी बॅक टू डकआउट. संकेत मोरे मैदानाच्या आतमध्ये अजून एक सितारा दाखल होतोय. न्यू बॅटर मैदानावरती पाहायला मिळतोय. संकेत मोरे आज प्रभावित केले या खेळाडूने. बॅटिंग करत असताना सेकंड मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा देखील किताब घेतलाय आणि तब्बल आपण पाहिलं असेल 39 धावांची विस्फोटक नाबाद खेळ केली होती सेकंड मॅचमध्ये संकेत मोरेने. तोच होता संकेत. स्ट्राईक एंडवरती आहे. पहिला बॉल टॅप शॉट, बॉल बॅक ड्राईव्ह केला. वा, कमालीची गोलंदाजी महेश. कौतुक करावं लागेल महेश. हे परफॉर्मन्स नक्कीच लक्षात राहील. पहिली बॉल आपण पाहिलं असं, पहिला बॉल जिथे विकेट आली, सेकंड बॉल डॉट आला आणि आता अजूनही उर्वरित 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 44 धावा दाफलकावरती बनले गेलेत. हाफ ट्रॅकर ऑन साईडला अलॉंग विथ द कार्पेट. फिल्डर डिप मिड विकेटला आले. थोडेसे फंबल झालेत, परंतु एक सिंगलवरती थांबावं लागेल. 3 बॉल अजूनही उर्वरित आहेत. 45 धावा दाफलकावरती आहेत. या 3 बॉलमध्ये किती धावा बनतील? ऑल इंडिया ओपनचा खेळाडू दिनू कांबळे स्ट्राईकवरती आहे. नेहमीच चर्चा राहिली आहे या खेळाडूची. प्रत्यक्ष आपण कित्येक फॅन बेस ज्यांनी या 2 वर्षामध्ये निर्माण केला असं खेळाडू दिनू कांबळे. अंबरनाथचा बाहुबली शेवटचे 3 बॉल फेस करतोय. ओ, इथे 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 वेगानं बॉल टाकण्यात आला. हाफ ट्रॅकर थोडंसं आय थिंक कनेक्शन देखील लूज होता असं म्हणावं लागेल. बॅटचा अर्ली स्विंग होता, तोपर्यंत बॉलची एज हलकीशी लागली आणि तिथे हा डॉट बॉल आला. शेवटचे 2 बॉल उर्वरित 2 टू गो. आखिरी 2 गेंदे शेष. दिनू कांबळे मैदान के बीच बल्लेबाजी के लिए. गेंदबाज तैयार. क्या होगा ये 2 बॉल में? पुढे येऊन पावलांचा वापर करायचा होता.
फिल्डर तिकडे होते, सिंगल तर मिळतीये. थोडंसं फंबल झाले होते आणि अखेर एक सिंगल तर फक्त मिळेल. सिंगलच्या मदतीने दाफल पोहोचेल ते म्हणजेच 46. आता शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवरती किती धावा होतील? जर या शेवटच्या बॉलवरती चौकार आला तर समीकरणामध्ये चेंज, षटकार आला तर 50+ देखील धावा बनतील. चौकार किंवा षटकार आला तर निर्णायक राहील. बॅटिंग करत असताना या महत्त्वाच्या ठरतील या 4 धावा. बॅटिंग करत असताना मॅगिलॉन या टीमसाठी. शेवटचा बॉल महेश. शेवटचा बॉल स्ट्रेट उडवलाय. फील्डर डाऊन द बॉल. व्हॉट अ कॅच. काय कॅच टिपले तिकडे. बुमरा अर्थातच अवनीश तिकडे होते आणि चांगली कॅच तिथे टिपली. महत्त्वाच्या चेंडूवरती इथे आलेली विकेट. शेवट गोड केल्या या विकेटने. 46 धावा धावफलकावरती. 47 धावांची गरज या मॅचमध्ये पाहायला मिळेल इनिंग नंबर 2 मध्ये. 47चं टार्गेट इथे सेट करण्यात आलंय. वा व्हॉट अ कॅच. काय कॅच. एफर्ट्स लाजवाब आहेत. यंग स्टार हाफ ट्रॅकर इथे देखील थांबून ठेवलाय. रफ्तार वेग पाहू शकतात. ही त्याची ओळख आहे आणि याच वेगावरती संपूर्ण महाराष्ट्राने दखल घेतली आहे. गोलंदाजी करत असताना रोहितकडे पाहण्यात रोहितच्या माध्यम
चौथा बॉल हवेमध्ये मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फिल्डर आलेत डाऊन द बॉल आणि चूक होणार नाहीये. पहिली विकेट. गुड आलेत बॅटर इन ॲट नंबर 3. पहिली आहे रोहितची. नेहमी चर्चेत असलेला खेळाडू. कमी वयामध्ये ज्यांनी नाव भरपूर कमवलंय या क्रिकेट क्षेत्रामध्ये असा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय मोठमोठ्या स्पर्धेमध्ये. हो इथे बॉलरवरतीच आक्रमण केलंय मॅगीनं. 5 बॉलमध्ये आपण पाहतोय फक्त इथे एकच धाव खर्च केली आहे. ते देखील तुम्ही पाहिलं असेल लेग बाईसच्या माध्यमातून. म्हणजे वैयक्तिक एकही धाव आतापर्यंत खर्च केली नाही रोहितने. मेडन ओव्हर अजून एक ॲड होईल का या स्पर्धेमध्ये? अजून एक नाव जोडलं जाईल का इतिहासाच्या पानावरती? शेवटचा बॉल. ओ इथे स्कूप केलाय. पॉइंट रिजनला फिल्डर तिकडे आहेत आणि इथे एक सिंगल मेल. अखेर ओव्हर नंबर 1चा खेळ कंप्लीट झालाय. फक्त 2 धावा धावफलकावरती आहेत. एक धाव वैयक्तिक खर्च केली रोहितने. वा रोहित वा, कमाल गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये राहिली आहे. ओव्हर नंबर 2 संकेत मोरे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॉल तयार. पहिला बॉल संकेतचा. फिल्डर आहेत निहार तिकडे होते. बॉलला स्टॉप तर केलंय. सुरुवात इथे डॉटनी केली आहे. निहार पाटील एक उत्कृष्ट खेळाडू. डराम क्रिकेट क्षेत्रामध्ये एक नाव. डॉटनी सुरुवात. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय गुड्डू आहेत. यॉर्कर लेनचा बॉल. हो इथे आपण पाहतोय विकेट आणि विकेट नंबर 2 नक्कीच इथे मिळते. 2 on 2 असं स्कोर कार्ड. जणू काही फुटबॉलचं स्कोर कार्ड आहे की काय त्याच पद्धतीचं स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतोय. 2 विकेट्स देखील गेल्यात. 2 धावा देखील बनल्या गेल्यात. सुरुवात चांगली करायची होती बॅटिंग करत असताना टीम हॅमिल्टन बॉयज या संघाला. 47 धावांचा तर पाठलाग करायचा. आता न्यू बॅटर विजय मैदानाच्या आतमध्ये आहे. बॉल तयार. ओ यावेळेस पुन्हा एकदा नटराज स्टाईलमध्ये एक पाय वरती करून फटका खेळायचा होता आणि इथे देखील डॉट आलाय. संकेत मोरे वा. बॉलिंग अटॅक बॉलिंग लाईनअप खूप डीप आहे. मॅगी 11 संघाचा. चांगली गोलंदाजी करतात. आज प्रत्येक मॅचमध्ये जिथे पाहिलं असेल प्रॉपर बॉलिंग करत असताना सामना जिंकलेत. आता देखील यॉर्कर लेंथ. फिल्डर तिकडे आहे. थोडंसं मागे गेले. लेझी क्रिकेट म्हणावं लागेल. जर बॉलवरती गेले असते कदाचित धाव देखील मिळाली नसती. परंतु एक सिंगल आली आहे आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक पोहोचेल फक्त 3 या धावसंख्येवरती. 3 धावा धावफलकावरती आहेत. हो इथे पाहावं लागेल. DRS चेक केलं जाईल. इथे बघूयात आपण स्क्रीनवरती. चेक केलं जातोय. ओ इकडे इकडे नशिबाची साथ मिळते मॅगी याला आय थिंक. आणि इथे चेक करणार आहोत जरूर. जहीर सर इथे चेक करतात. थर्ड अंपायरच्या भूमिकेत टेक्निकल रूममध्ये.
आणि इथे ओ यू टी फलंदाज होईल बाद, परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. अजय बॅक टू पवेलियन. शेवटचा बॉल आहे. स्ट्राईक हेडवरती संजय आलेत. संजय आणि विजय दोघांच्या नावामध्ये जय आहे, परंतु या मॅचमध्ये जय जयकार कोण करेल? कारण की 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आहे. दोन्ही ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर एक एक धाव खर्च केली, एक एक्स्ट्राची धाव आली, म्हणून टोटल इथे 3 धावा म्हणून तुम्हाला पाहायला मिळतील. 3-on-3 फुटबॉलचा स्कोर कार्ड. वेदांत देखील म्हणतात की ते यस जणू काही फुटबॉलचा स्कोर कार्ड पाहायला मिळतोय की काय. हळू आता पब्लिक देखील आपण पाहतो, प्रेक्षक आता कमी होते, प्रेक्षक वर्ग, कारण की त्यांना आता जवळजवळ मॅच क्लिअर होताना पाहायला मिळते की विकेट 3 गेल्यात, धावा देखील कमी बनल्यात. मॅच पाहण्यासाठी नक्कीच जमले होते, परंतु आता बॉलिंग मार्कवरती टेप बॉलवर आमिर खान. ओ इथे फटका फसलाय की काय? नाही, फिल्डरपासून दूर होते. दुसऱ्या धाव्याचा कॉल येतोय, तोपर्यंत या 2 धावा इथे नक्कीच कंप्लीट होतात आणि या 2 धाव्याच्या मदतीनं धाफरजम पोचेल, ते म्हणजे 5च्या धावसंख्येवरती. आमिर खान रफ्तार ही ओळख राहिली आहे. आमिर खान कित्येक वेळा मॅगिलोना संघासाठी कित्येक वर्ष ही ओळख राहिली. बेस्ट बॉलर किताब आपल्या नावावरती कित्येकदा केल्यात असं आमिर खान बॉलिंग ट्रॅकवरती, कारण की विकेट्समध्ये भरपूर आमिरी आहे, त्यामुळे नाव आमिर खान देखील आहे. त्याच्या वाटेला भरपूर विकेट्स आलेत, त्याच्यामध्ये तो खूप आमिर आहे. आणि आता गोलंदाजी करत असताना देखील आमिर खान तुम्हाला पाहायला मिळतात. गतवर्षी आपण पाहिलं होतं जिथे याच स्पर्धेमध्ये याच क्रीडांगणावरती मेगा फायनलमध्ये दाखल झाला होता आणि त्यावेळीच देखील काय गोलंदाजी राहिली होती. 6 बॉल 11 धावा समोरच्या संघाला पाहिजे होते आणि तेव्हा शेवटच्या बॉलपर्यंत मॅच येऊन तिथे मॅच फिनिश केली होती. गोलंदाजी करत असताना त्या धावा डिफेंड केल्या होत्या, समोरच्या संघाला 11 धावा बनवून दिल्या नव्हत्या. आणि पहिल्या बॉलवरती आय थिंक नक्कीच षटकार आला होता, तरी देखील त्या होत्या आमिर खाननं. तोच आमिर खान बॉलिंग मागतात बॉल आलाय. दिल्ली बहुत दूर. बॉल 39 धावेची गरज. शेवटचा बॉल या षटकातील टेप बॉल ओव्हरचा शेवटचा बॉल देखील आलाय.
राकेश आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. ऑन साईडला टर्न तर केला. ओ डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे बॅटर सेफ असतील आणि समीकरणमध्ये चेंज तुम्हाला पाहायला मिळेल. इथे आपल्याला पाहायला मिळेल येणारे 10 बॉल आणि 37 धावांची गरज या मॅचमध्ये. 10 बॉल 37 धावांची. परंतु फिल्डर पासून पूर्व्यानंतर या संपूर्ण इनिंग मधील पहिला चौकार यस आलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्लोवर वन आता टाकण्यात आला. ते पाहावं लागेल. इथे एक सिंगल मिळते आणि पद्धतीनं स्कोर चेंज. आता येणारे 7 बॉल आहेत आणि 32 धावांची गरज आहे. 7 बॉल 32 धावांची गरज. अंतिम पुश 6 बॉल आणि पहिला बॉल पुष्करचा तुम्हाला पाहायला मिळतोय. ओव्हर द मिड ऑफ डोक्याच्या वरून खेळला होता. थोडंसं लेझी क्रिकेट तिथे राकेशने केलं आणि रोहित आले बॉलवरती. तोपर्यंत या 2 धावा. आता उर्वरित 5 बॉल आणि गरजेचं ते म्हणजेच 30 धावा. 5 बॉलमध्ये 5 षटकार येणं गरजेचं. परंतु समोर पुष्कर सारखा गोलंदाज आहे. नेहमीच सातत्याने चर्चा राहिली. पुष्करचे देखील एक सारखाच खेळाडू. त्या यादीतील अजून एक नाव म्हणजे पुष्कर. स्लोवर वन इथे टाकण्यात आला. निहार तिथे बॉलवरती आलेत आणि इथे डॉट बॉल येतोय. डॉट बॉलची सांगता होत असताना नेहमीच एक उत्कृष्ट खेळाडू पुष्करकडे देखील पाहिलं जातं. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉलमध्ये इथे धावा बनवायच्यात. ते म्हणजे तब्बल 30. मॅच एका बाजूला झुकले असं म्हणावं लागेल. आता हाफ ट्रॅकर आहे. हवेमध्ये बॉल. डाऊन द बॉल फिल्डर आणि यस टिपलाय झेल आणि संपलाय बॅटर विजयचा खेळ. फलंदाज बाद. शेवटचे 3 बॉलचा खेळ बाकी आहे. वेदांत आमच्या समेत आहेत. 2 दिवस आमच्या समेत वन मॅन आर्मीसारखे स्कोरिंग करणार आहेत कारण की साहिल नाही आहे तिथे उपस्थित. त्यामुळे 2 दिवस आमच्या समेत नक्कीच ते जोडले जातील. स्कोरिंगच्या भूमिकेत ऑफिशियल स्कोअर म्हणून ओळख राहिली आहे क्रिकेट या क्षेत्रामध्ये. आणि खास करून इंस्टाग्रामवरती एक मोठे इन्फ्लुएन्सर कंटेंट क्रिएटर आहेत. मीच तो वेड्या या नक्कीच जाऊन नक्कीच पेजला फॉलो करा. आपल्या हक्काचं चॅनल. त्याच्यावरती सर्व काही रील्स तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. येस ऑन स्क्रीन पुष्कर आहेत. स्टारकास्ट खेळाडू अंबरनाथमधील. 2 बॉल 29 धावांची गरज. इथे वेग भरपूर टाकला होता परंतु दिशाभूल गोलंदाजी. इथे वाईट बॉल येतोय. एक्स्ट्रा नक्कीच इथे मिळेल. एक्स्ट्राच्या मदतीनं धावफलकमध्ये चेंज. आता येणारे 2 बॉल आणि 27 धावांची गरज या मॅचमध्ये. 2 बॉल 27 धावांची गरज.
बॉलिंग मार्कवरती आहे. तब्बल आपण जर पाहिलं तर 5 वेगवेगळे गोलंदाजाचा इस्तेमाल इथे जरूर केला मॅगी 11 संघानं. क्या बात आहे. बॉलिंग लाईनअप इतकी डीप आहे की 5 वेगळे गोलंदाज इथे ट्राय केलेत. शेवटचा आता बॉल आहे. लास्ट बॉल ऑफ द इनिंग, लास्ट बॉल ऑफ द डे. शेवटचा बॉल होता तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल आणि त्या हवेमध्ये डाऊन द बॉल फिल्डर होते परंतु दूर होतं राकेश पासून आणि सामना होतोय फिनिश. आणि सामना जिंकला टीम मॅगी 11 या संघाने जिंकलेल्या टीमचं हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक, टफ लक टीम हॅमिल्टन बॉयज. मॅचची समरी आपल्या समोर आहे आणि आपण देऊया या मॅचचा मॅन ऑफ द मॅच